वसई विरार के लोगों की बिजली समस्याओं को लेकर बड़ा फैसला लिया गया है। उप महापौर मार्शल लोपिस की अध्यक्षता में एमएससीबी अधिकारियों के साथ हुई समीक्षा बैठक में स्मार्ट मीटर से बढ़े हुए बिजली बिलों और बिजली व्यवस्था से जुड़ी शिकायतों पर विस्तार से चर्चा की गई। बैठक में पुराने और खतरनाक ट्रांसफार्मरों की ऊंचाई बढ़ाने, जर्जर बिजली के खंभों को बदलने, जरूरत वाले क्षेत्रों में बंच कंडक्टर लगाने और हाउसिंग सोसाइटियों में लंबित मीटर शिफ्टिंग के कार्य जल्द पूरे करने के निर्देश दिए गए। स्मार्ट मीटर के कारण बढ़े हुए बिजली बिलों की शिकायतों को देखते हुए प्रत्येक इलाके में विशेष जांच शिविर लगाए जाएंगे। इन शिविरों में उपभोक्ताओं के बिजली बिलों की जांच की जाएगी और यदि कोई गड़बड़ी पाई जाती है तो आवश्यक सुधार कर उपभोक्ताओं को राहत दी जाएगी। उप महापौर मार्शल लोपिस ने एमएससीबी अधिकारियों को सभी लंबित कार्यों को प्राथमिकता के आधार पर पूरा करने और नागरिकों को सुरक्षित एवं बेहतर बिजली सेवा उपलब्ध कराने के निर्देश दिए हैं। काल आमचे सर्व सन्माननीय नगरसेवक आणि सर्व सन्माननीय नागरिक यांच्या गेल्या 4-5 महिन्यापासून खूप ओरड आहे की स्मार्ट मीटरचं बिल हे स्मार्ट पद्धतीने येते। म्हणजे सामान्य नागरिकांना ज्या ठिकाणी 500 आणि 700 रुपये बिल येत होतं त्यांना 2000 ते 2500 असं या स्मार्ट मीटरने बिल यायला लागलेलं आहे। त्यामुळे संपूर्ण वसईतील जनता त्रस्त आहे आणि त्यांना ह्या स्मार्ट मीटरला 100% त्यांचा विरोध आहे। त्यामुळे आम्ही काल एक महत्त्वाची बैठक अधीक्षक अभियंता विद्युत अधीक्षक अभियंता वसई यांच्या कार्यालयात घेतलेली होती। त्यांनी मला समोरनं सांगितले होते की सर तुम्ही आमच्याकडे येऊ नका, परंतु आमच्या सगळ्या नगरसेवकाचा आग्रह होता की या वेळेला आपण एमएससीबी कार्यालयात जाऊन त्यांच्याबरोबर चर्चा करू, त्यांना जाब विचारू की या स्मार्ट मीटर बद्दल तुम्हाला सरकारकडनं काय गाईडलाईन्स आहेत। त्यांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगितलं की महाराष्ट्र शासनाने आम्हाला सांगितलेलं आहे की 100% स्मार्ट मीटर तुम्हाला लावावे लागतील, अन्यथा तुमच्यावर कारवाई होईल। त्या पद्धतीचं त्यांनी काल आम्हाला जी स्टेटमेंट दिली, जी आम्हाला कुठेतरी हृदयाला भावली, की आम्हाला वाटते की सध्या ही एमएससीबी अदानीच्या घशात जाणार आहे। आता नागरिकांना अवाढव्य बिल येते, म्हणजे वाढीव बिल येते, जुन्या मीटरच्या व्यतिरिक्त जास्त बिल येते, त्या संदर्भात काय? त्या संदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली की ह्या अगोदरचे जे जुने मीटर होते ते आणि त्या जुन्या मीटरच्या बाजूला तुमचा एक स्मार्ट मीटर लावा आणि आम्हाला प्रूव्ह करून सांगा की या स्मार्ट मीटरने बिल वाढत नाहीये, युनिट वाढत नाहीयेत। आणि जेव्हा आमचे लोक नागरिक बघतील की खरोखर हे बिल वाढत नाहीत, त्याच वेळेला आम्ही तुम्हाला सपोर्ट करू। अदरवाईज आम्ही कोणत्याही प्रकारे तुम्हाला स्मार्ट मीटर लावू देणार नाही। ज्या ज्या नागरिकाला बिल वाढून मिळालेले आहेत त्यांची बिल कमी करण्यात यावेत। एक एक व्यक्तीला एक सामान्य नागरिकाला ज्यांच्या घरात 2 फॅन, साधारणतः एक छोटं फ्रीज, 1-2 लाईट, अशाना जर 10,000 रुपये प्रति महिना बिल येत असेल, त्यांची महिन्याची कमाई 12,000 रुपये आहेत, तर मला वाटते हे फार दुःखाची गोष्ट आहे। सरकारने यावर निर्णय घ्यायला हवा आहे आणि हे स्मार्ट मीटर वसई मी तर सांगतो संपूर्ण महाराष्ट्रातच बंद करावेत, कारण स्मार्ट मीटरने स्मार्ट बिल येते आणि इतकं स्मार्ट बिल येते की कमीत कमी 10 ते 20% एक्स्ट्रा बिल हे प्रत्येक नागरिकाला कंपल्सरी लागत आहे। काल आपले काही नगरसेवक पण त्या अधिकाऱ्यांवर भडकले, ते कशासाठी? आमच्या संपूर्ण सगळ्या नगरसेवकाच्या सन्माननीय नगरसेवक नगरसेविकांचं एकच मत होतं की वसई तालुक्यात आम्ही स्मार्ट मीटर लावू देणार नाहीत। जर तुम्हाला स्मार्ट मीटर लावायचे असेल त्या अगोदर संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर या वसई तालुक्याचं तुम्ही बदलून द्या। आमच्या जे अंडरग्राउंड केबल, आमच्या जे लाईन आहेत त्या सगळ्या आम्हाला अंडरग्राउंड करून द्या। डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहेत ते वरती घ्या, संपूर्ण डिस्ट्रीब्युशन बॉक्स बदलून द्या। एमएससीबी जे कमी दाबाचे जे ट्रान्सफॉर्मर आहेत त्याचा दाब वाढवून घ्यावा। ज्या तुमच्या जीर्ण झालेले ओपन कंडक्टर आहेत ते बदलून आम्हाला बंच कंडक्टर द्या। आणि त्या व्यतिरिक्त ज्या ज्या ठिकाणी कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर आहेत ते बदलून, म्हणजे ज्या ठिकाणी 100 केव्ही असतील, 200 केव्ही असतील, 300 केव्ही असतील, त्या ठिकाणी देखील तुम्ही ती क्षमता बदलून वाढीव क्षमता देऊन आम्हाला योग्य पद्धतीने एमएससीबीची वीज पुरवठा करा। त्यानंतर आम्ही ह्यावर विचार करू। आम्हाला त्यांनी आश्वासन असं दिलं की जवळजवळ 9,50,000 काहीतरी आपले ग्राहक आहेत, त्याच्यात 6 लाख ग्राहकांचे आम्ही स्मार्ट मीटर लावलेले आहेत। परंतु आज आम्ही जी माहिती घेतली त्यात आम्हाला आमच्या निदर्शनात असं आलेलं आहे
की साधारणतः 3 ते 3.5 लाख मीटर स्मार्ट मीटर लावले गेलेले आहेत, परंतु तेही मीटर नागरिकांना ग्राहकांना विश्वासात न घेता लावलेले आहेत. ग्राहक घरी नसताना किंवा एखाद्या सोसायटीमध्ये काहीतरी खोटं सांगून तुमचे मीटर फॉल्टी आहेत असं सांगून हे स्मार्ट मीटर लावले गेलेले आहेत. त्यामुळे स्मार्ट मीटरला 100% आमचा विरोध राहील. NTV 24 के लिए गोवर्धन बिहाड़े की रिपोर्ट।